विकास। प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शिक्षकांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेत आणि एकजूट दाखवत भर पावसात रत्नागिरी येथे विराट मोर्चा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले। हमारी यूनियन एकच निशान। समितीचे आपल्याला साथ दिलेले पावसाचा पण आक्रोश मोर्चा चालू ठेवण्यात आहे। आपली मागणी आहे, अनेक मागण्या आहेत की समान काम समान वेतन ही एक मागणी आहे, पदवीधर वेतन ही एक मागणी आहे। अशा प्रकारे अनेक मागण्या आहेत आणि या मागण्यांना आपल्या न्याय रोज नवीन परिपत्रक पाठवणे आणि त्याची अंमलबजावणी करणे या संदर्भात आक्रोश मोर्चा काढलेला आहे। या आक्रोश बंद करा रद्द करा। भर पावसात रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या भव्य मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन रत्नागिरी येथे भर पावसात विराट मोर्चा का आणि कशासाठी काढण्यात आला याबाबत शिक्षक संघटनेच्या काही प्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधलाय। संदीप बाळकृष्ण पळटवळकर, राजापूर तालुका, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा राजापूर तालुकाचा अध्यक्ष म्हणून बोलतोय। या ठिकाणी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या 16 संघटना एकत्र येऊन शिक्षकाची एक जात टिकावी, गोरगरिबातल्या वाडी वस्तीवरच्या मुलांना शिक्षण मिळावं, आमच्या इथल्या स्थानिक मुलांना बेरोजगार मिळावा, तो कायम परमनंट व्हावा म्हणून कंत्राटीकरणाचा GR रद्द करावा या एकमेव मागणीसाठी आणि जो सुधारित संच मान्यतेचे निकष आहेत ते ताबडतोब बदलून वाडी वस्तीवरील गोरगरिबांची मुलं शिकण्यासाठी ह्या पाठाची जी अट घातलेली आहे ती रद्द करावी या मागणीसाठी हा संपूर्ण शिक्षक आज एक दिवस या भर पावसात आपलं आंदोलन छेडतोय। महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हा सर्व शिक्षकांना ज्या जिल्हा परिषदेत शाळेत अनेक मंत्री घडवले, अनेक अधिकारी घडवले, त्या जिल्हा परिषद शाळा टिकवा हा एकच टाळं फोडण्यासाठी आज आम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। मी अंकुश चांगल, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना। आज सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यालयावर मोर्चा काढलेला आहे। रोज आमच्यावरती येणारं अशैक्षणिक काम
जो संच मान्यता आणि कंत्राटीकरणाचा जी.आर. आहे, त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी सरसकट 82-84 प्रमाणे, आणि जे अन्यायकारक शिक्षण सेवक योजना आहे ती शिक्षण सेवक योजना रद्द करून त्यांना नियमित वेतन सुरू करावं, अशा अनेक कामासाठी, किंवा जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे 10 पटाच्या अगदी शासनाचा जो कुटील डाव आहे, पटसंख्या कमी अभावी शाळा बंद करणे, हा उधळून लावण्यासाठी हा भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यात, यामध्ये जिल्ह्यातील हजारो शिक्षक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांवर येऊन धडकलेलो आहोत। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।